श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मंडळी, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, कोणत्या वेळेत करावी, कोणते मंत्र म्हणावेत, तसेच मुख्य नैवेद्य कोणता दाखवावा, तर या दिवशी 13 दिवे लावले जातात ते का आणि कुठे लावावेत, उत्तर पूजा कशी करावी, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। यावर्षी धनत्रयोदशी ही 10 नोव्हेंबर 2023 वार शुक्रवार या दिवशी साजरी केली जाणार आहे। तर या धनत्रयोदशीलाच बोली भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये धनतेरस असं सुद्धा म्हटलं जातं। तर दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। अश्विन मासातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी म्हणून या दिवशी 13 या संख्येला खूप महत्त्वाचं स्थान असतं। तर त्यासाठी या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा आहे ती झाल्यानंतर 13 दिवे प्रज्वलित केले जातात। भगवान धन्वंतरी ही आरोग्याची देवता मानले गेले आहेत। भगवान धन्वंतरी यांना देवाचे वैद्य मानले गेले आहे। तर धन्वंतरी हे आयुर्वेदाची देवता आहेत। धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं। तर आपल्याला चांगले आरोग्य मिळावे तसेच लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी भगवान धन्वंतरीचे पूजन या दिवशी केलं जातं। तर या धनतेरसच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी, तसेच धनसंपत्तीचे स्वामी कुबेर, तसेच ऐश्वर्य सुख आणि समृद्धीची देवता माता लक्ष्मी यांचे पूजन या दिवशी केले जाते। तर आपण सर्वांनी चांगलं निरोगी आरोग्य तसेच आयुष्य मिळावं यासाठी भगवान धन्वंतरीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर ही पूजा आपल्याला प्रदोष काळात करायची असते। तर ज्या ठिकाणी सर्वात प्रथम पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पाण्याने पुसून घ्या। त्यावरती हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून त्यावरती एक पाट किंवा चौरंग मांडून घ्या। त्यावरती नवीन कोरे एखादं वस्त्र अंथरून घ्या। पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावं म्हणजे पुन्हा पुन्हा उठावं लागणार नाही। तर सर्वात अगोदर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तर माझ्याकडे इथे भगवान धन्वंतरीचा आणि भगवान कुबेर माता लक्ष्मी यांचा एकत्र फोटो आहे। तर मी असे 2 फोटो भगवान धन्वंतरी तसेच माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे थोडी अक्षता ठेवून फोटो ठेवून घेतलेले आहेत। तर तुमच्याकडे भगवान धन्वंतरीचा फोटो नसेल किंवा भगवान कुबेरांचा सुद्धा फोटो नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंचा देखील फोटो ठेवू शकता। तर भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूंचेच अवतार मानले जातात। तर त्यामुळे तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो असलेला सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता। तुमच्याकडे मूर्ती असतील तर त्या सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता। तर सर्वात प्रथम आपण दीप प्रज्वलित करून घेऊया। तर दिव्याला थोड्याशा अक्षता ठेवून दिवा सर्वात प्रथम प्रज्वलित करून घेऊया। तर आपल्याला कोणतीही पूजा करत असताना अग्नीच्या साक्षीने करायची असते। त्यासाठी पाटावर थोड्याशा अक्षता ठेवून दिवा प्रज्वलित करून घेऊयात। दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे। मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता। शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा मंत्र तुम्ही देवाला म्हणून तुम्ही पूजा करायची आहे। तसेच त्यानंतर आपण इथे कलश स्थापना करणार आहोत। तर कलशाच्या खाली तुम्ही थोड्या अक्षता ठेवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही तांदळाने अष्टदल कमल स्वस्तिक किंवा तांदळाची छोटीशी अशी मी जशी रास काढली तशी रास सुद्धा तुम्ही काढू शकता। तर त्यानंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने भरलेला कलश त्यावरती ठेवायचा आहे। कलशावरती कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचा आहे। त्यानंतर 2 रेषा काढायच्या आहेत। हळदी कुंकवाने 5 नाम सुद्धा कलशावरती ओढून घ्यायचे आहेत। कलशामध्ये हळदी कुंकू, एक सुपारी, फुलं, अक्षदा, गंध आणि 5 आंब्याची पानं असतील किंवा 5 विड्याची पानं असतील ती ठेवून घ्यायची आहेत। आणि त्यावरती नंतर तुम्हाला कलशावरती पाण्याने भरलेला नारळ वरती शेंडी करून ठेवायचा आहे। तर मी जशा पद्धतीने तुम्हाला दाखवलं आहे तर त्या पद्धतीने तुम्ही ठेवून घ्यायचं आहे। तर ते झाल्यानंतर कलशाची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। कलशाला सुद्धा फुलं अक्षदा हळदी कुंकू हे वाहून कलशाला सुद्धा नमस्कार करायचा आहे। कलशाला सुद्धा औक्षण करून घ्यायचं आहे। ओम कलश देवताभ्याय नमः, ओम कलश देवताभ्याय नमः असं म्हणून कलशाला सुद्धा नमस्कार करायचा आहे। त्यानंतर पाटावरती जी विड्याची किंवा आंब्याची पानं असतील तर ती 2-2 जोडी करून आपल्याला ही पानं ठेवायची आहेत। त्यावरती अक्षता ठेवून थोडं हळदी कुंकू घालून घ्यायचं आहे। आपण यावरती सर्वात प्रथम गणपतीची स्थापना करणार आहोत। त्यानंतर भगवान धन्वंतरीची, नंतर माता लक्ष्मीची आणि भगवान कुबेरांची अशी प्रत्येकांची सुपारी ठेवून घ्यायची आहे। कारण तुमच्याकडे मूर्ती असतील तर तुम्ही मूर्ती ठेवा। माझ्याकडे मूर्ती नाही फक्त फोटो आहे। तर फोटो असल्यामुळे अभिषेक करता येत नाही। तर त्यामुळे मी इथे त्यांचे प्रतीक म्हणून
म्हणून सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत, तर तुम्ही त्यांची सुपारीची प्रतीक म्हणून तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे। तर सर्वात प्रथम आपण श्री गणेशांना अभिषेक करणार आहोत। तर एका प्लेटमध्ये आपण श्री गणेशाची मूर्ती ठेवू शकता किंवा माझ्याकडे मी सुपारी आहे तर ती सुपारी मी इथे ठेवलेली आहे। तर सर्वात प्रथम आपण पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे। 3 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे, नंतर 3 वेळा पंचामृताने आणि 3 वेळा परत नंतर पाण्याने, असा अभिषेक आपल्याला पूर्ण करायचा आहे। त्यानंतर गणपतीला अभिषेक करत असताना म्हणायचं आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। हा मंत्र तुम्ही म्हटला तरीही चालेल किंवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ओम गणेशाय नमः असं म्हटलं तरीही चालेल। तर अभिषेक पूर्ण झाल्यानंतर आपण कपड्याने स्वच्छ सुपारी पुसून घेऊन किंवा मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि विड्याच्या पानावरती त्यावरती आपण स्थापना करून घ्यायची आहे। गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा धूप दीप फुलं गंध नैवेद्य सर्व दाखवून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे। गणपती बाप्पांना औक्षण करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण माता लक्ष्मीचा माझ्याकडे फोटो आहे, तर त्यांचे प्रतीक म्हणून मी ते सुपारी घेतलेली आहे। तर सुपारीवरती सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक करत असताना ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः असं म्हणून महालक्ष्मीला सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे। मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्तीवरती अभिषेक करा, सुपारी नसेल तर सुपारी ठेवली तरीही चालेल। तर प्रत्येक याच्यावरती तुम्हाला इथे अभिषेक करून घ्यायचा आहे। तर मी ते गणपतीचे आणि लक्ष्मीला अभिषेक करून घेतलेला आहे। त्यानंतर तुम्ही भगवान धन्वंतरी आणि भगवान कुबेर यांना अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यांचे प्रतीक म्हणून इथे त्यांची आपल्याला विधिवत इथे स्थापना करायची आहे। तर सर्व देवांना आपण स्थापन करून घेतल्यानंतर त्यांना सर्वांना हळदी कुंकू अक्षदा फुलं गंध धूप दीप नैवेद्य हे सर्व दाखवून घ्यायचं आहे। त्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे। धन्वंतरीचा तुम्हाला मंत्र येत असेल तरी तो म्हणला तरीही चालेल किंवा तुम्ही ओम धन्वंतरे नमो नमः ओम कुबेराय नमो नमः असं म्हटलं तरीही चालेल। त्यानंतर माझ्याकडे जे फोटो आहेत भगवान धन्वंतरीचा, तर त्यावरती सुद्धा मी पाणी थोडंसं शिंपडून तो फोटो व्यवस्थित पुसून घेतलेला आहे। तसेच माता लक्ष्मीचा कुबेरांचा फोटो आहे, त्याच्यावरती सुद्धा पाणी शिंपडून मी हा फोटो पुसून घेतलेला आहे। तर त्यावरती सुद्धा आपण हळदी कुंकू अक्षदा फुलं दाखवून त्या फोटोची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी ही पूजा आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते तुम्ही 8 वाजेपर्यंत, या संध्याकाळच्या शुभ वेळेत तुम्ही ही पूजा करू शकता। तर संध्याकाळच्या वेळेसच ही पूजा केली जाते। तर यावेळेस तुम्ही यमदीपदान सुद्धा करायचं आहे। तर यमदीपदान कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। दिवाळीतील अमावस्येच्या दिवशी जरी महालक्ष्मीची पूजा केली जात असली तरी सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा महालक्ष्मीची पूजा केली जाते। तर समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी बरोबरच धनांचे स्वामी कुबेर यांच्यासोबतच माता लक्ष्मी सुद्धा प्रकट झाली होती, म्हणून भगवान कुबेरांना माता लक्ष्मीचा भाऊ म्हटले जाते। तर त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची भगवान कुबेरांची आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा या दिवशी केली जाते। तसेच या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी तसेच पैशांची देखील पूजा केली जाते। तर असे केल्याने धनाची वृद्धी होते असे म्हटले जाते। तसेच या दिवशी आयुर्वेदिक द्रव्य याची सुद्धा पूजा केली जाते। त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होणारे आयुर्वेदिक द्रव्य इथे मी घेतलेले आहेत। तर त्यामध्ये तुळशीपत्र घ्यायचं आहे, कडुनिंब जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे, लसूण घ्यायचं आहे, दालचिनी काळी मिरी लवंग वेलदोडे जे काही घरामध्ये उपलब्ध द्रव्य आपल्या जे असतील तर ते तुम्ही सर्व इथं घ्यायचे आहेत। अद्रक वगैरे आलं असतं आपल्याकडे ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। तर जे अवेलेबल असतील तर ते तुम्ही इथे घ्यायचे आहेत। तर या दिवशी भगवान धन्वंतरींना मुख्य नैवेद्य दाखवला जातो ते म्हणजेच धने आणि गुळाचा। तर या दिवशी आपल्याला हा नैवेद्य आवर्जून इथे दाखवायचा आहे। तसेच या दिवशी आपण नैवेद्यामध्ये बत्ताशे लाह्या यांचा सुद्धा नैवेद्य इथे दाखवायचा आहे। तसेच या दिवशी लक्ष्मी स्वरूप असलेल्या लक्ष्मीची पूजा सुद्धा म्हणजेच पैशाची पूजा सुद्धा केली जाते, धनधान्यांची पूजा केली जाते। तसेच जे आपल्याकडे दागिने असतात सोनं नाणं असतं त्याची सुद्धा या दिवशी पूजा तुम्ही करू शकता। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मांडून घेऊन त्याची पूजा आपल्याला करायची आहे। त्यानंतर आपण या दिवशी 5 किंवा 7 धान्यांची सुद्धा पूजा करतो। तर तुम्ही एका वाटीमध्ये हे जे 7 प्रकारचे धान्य आहेत ते तुम्ही एका वाटीमध्ये किंवा सुगडामध्ये भरून त्याची सुद्धा या दिवशी पूजा करायची आहे। तुमच्याकडे जे धान्य अवेलेबल असतील तर ते धान्यांची पूजा सुद्धा या दिवशी केली जाते। ते सुगडामध्ये जे काही धान्य तुम्ही ठेवलेलं असेल वाटीमध्ये
तर मी ते अशा राशी घातलेल्या आहेत, त्या राशीमध्येच मी ते त्यांची पूजा केलेली आहे. हळदी कुंकू फुलं वाहून आपल्याला त्या धान्याची सुद्धा 7 प्रकारच्या धान्याची सुद्धा इथे पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे जो प्रसाद असेल घरामध्ये फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तसेच जर तुम्ही फराळाचं बनवलं असेल तर फराळाचा सुद्धा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवायचा आहे. तर या दिवशी आपण अजून महत्त्वाचं म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीचे नाणे तसेच कोणत्याही वस्तू किंवा वास्तू या दिवशी खरेदी करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. तर त्यामुळे तुम्ही असं म्हटलं जातं या दिवशी थोडं तरी सोने नाणे चांदी जे काही आपल्याकडे वस्तू वास्तू जे शक्य होईल त्याप्रमाणे आपण या दिवशी खरेदी करावं. या दिवशी खरेदी केलेलं जे काही धनधान्य वास्तू असेल किंवा जे काही तुम्ही खरेदी कराल तर त्यामध्ये 13 पटीने वाढ होते असं म्हटलं जातं. तर त्यामुळे तुम्ही या दिवशी हे काहीतरी नक्कीच करायचं आहे. काही जरी खरेदी करणं शक्य झालं नाही तर या दिवशी तुम्हाला धने हे नक्कीच खरेदी करायचे आहेत आणि आपल्याला त्या पूजेमध्ये ठेवायचे आहेत. सर्व पूजा झाल्यानंतर आपली सर्वात प्रथम श्री गणेशाची आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची, येत असेल तर भगवान धन्वंतरीची तसेच भगवान कुबेरांची आरती म्हणायची आहे. नसेल तर तुम्ही भगवान विष्णूंची आरती म्हटली तरीही चालेल. तर हे सर्व आपल्याला आरत्या मनोभावे करून झाल्यानंतर आपल्याला भगवान धन्वंतरीचा जो मंत्र आहे तो चांगल्या आरोग्य प्राप्तीसाठी हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषधचक्र नारायणाय नमः असा मंत्र आहे. तो तुम्ही स्क्रीनवर डिस्प्ले केलेला आहे, तो तुम्ही पाहून म्हणू शकता. नसेल तुम्हाला येत तर तुम्ही सरळ ओम भगवते वासुदेवाय नमो नमः असं म्हटलं तरीही चालेल. तर या दिवशी आपण 13 दिव्यांची या दिवशी पूजा करत असतो. तर या दिवशी 13 या संख्येला खूप जास्त महत्त्व आहे. तर या दिवशी जे काही आपण खरेदी करतो तर त्याच्यामध्ये 13 पटीने वाढ होते असं म्हटलं जातं. तर त्यामुळे या दिवशी आपल्याला 13 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तर तुम्ही कणकेचे दिवे बनवू शकता किंवा मग मातीचे दिवे जरी लावलेत तरीही चालेल. तर मी ते कणकेचे दिवे बनवून घेतलेले आहेत. जशा तुमच्याकडे प्रथा आहेत त्याप्रमाणे तुम्ही करा. आमच्याकडे कणकेचे दिवे 13 करून या दिवशी लावले जातात. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे. वसुबारसच्या दिवशी आपण 12 दिवे लावतो आणि धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावतात. तर या दिवशी आपण जे काही खरेदी करू त्याच्यामध्ये 13 पटीने वाढ होते. त्यामुळे या दिवशी 13 दिवे लावण्याला जास्त महत्त्व आहे. तर आपल्याला 13 दिवे प्रज्वलित करून त्यांची सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहे. त्यानंतर या सर्व दिव्यांनी देवाला ओवाळून घ्यायचं आहे. दिवे तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता किंवा मग ते आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात त्यामुळे तुम्ही हे 13 दिवे एकाच ठिकाणी न लावता वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे लावू शकता. त्यातील काही दिवे तुम्ही देवाजवळ ठेवू शकता, काही तुम्ही आपल्या मेन दरवाजामध्ये दोन्ही बाजूला ठेवू शकता किंवा तुम्ही बाकीचे दिवे आहेत सजावटीसाठी तुम्ही अंगणामध्ये वगैरे सुद्धा तुम्ही रांगोळीवरती वगैरे सुद्धा ठेवू शकता. धनतेरेच्या दिवशी 13 दिवे लावल्यामुळे घरातील दारिद्र्य सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते असं म्हणतात. त्यामुळे वसुबारसच्या दिवशी 12 दिवे लावतात आणि धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावतात. तर ही पूजा संध्याकाळच्या वेळेस करायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ वगैरे करून याची उत्तर पूजा करायची आहे. तर उत्तर पूजा करत असताना सर्वात प्रथम हळदी कुंकू थोड्या अक्षदा वाहून ही उत्तर पूजा आपल्याला करायची आहे. तर याच्यातील जी फुलं पानं आहेत जे आपण वापरलेली आहेत ते तुम्ही जे काही निर्माल्य असेल ते झाडाच्या मुळाशी टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही सोडू शकता. जे तांदूळ वगैरे आहे ते तुम्ही पक्षाला घालू शकता किंवा मग आपल्या घरामध्ये तुम्ही आपल्या जेवणामध्ये सुद्धा वापरू शकता. तसेच जे काही गोडाधोडाचा आपण नैवेद्य ठेवलेला आहे फळं असतील किंवा ते प्रसाद स्वरूपात आपण घरातल्यांनी सगळ्यांनी मिळून तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. कलशातील पाणी एखाद्या झाडाला घालायचं आहे. नारळ आहे तो लक्ष्मी पूजनाला सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि जे काही सुगड आपण ठेवलेले आहे धनधान्यांनी भरून किंवा ज्या राशी मांडलेल्या आहेत ते तुम्ही लक्ष्मी पूजनाला सुद्धा त्याचा वापर करू शकता. जे धनधान्याचे जे काही धान्य आपण वापरलेलं आहे ते तुम्ही परत आपल्या आहे त्या डब्यामध्ये घालू शकता. धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे. तसेच फळांचा नैवेद्य आहे, मिठाई आहे, सर्वांनी आपल्या घरातल्या सर्वांनी प्रसाद स्वरूपात खायचे आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीच्या संपूर्ण पूजेची माहिती पाहिलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.